महाभारतामध्ये सुद्धा अर्जुनाने आपला धनुष्यबाण हा खाली ठेवला होता, तेव्हा श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं की युद्धात समोर आपला नातेवाईक असेल तरी त्याला शत्रू म्हणून लढायचं असतं, पण असं इथे झालं नाही। गजानन कीर्तिकर यांनी उघडपणे प्रचार केला नाही, पण ते शांत बसले होते। पण हे वाद जे होत आहे त्या संदर्भात स्वतः मुख्यमंत्री आणि गजानन कीर्तिकर यांनी एकत्र बसून हा वाद मिटवावा। अनिल देशमुख स्वतः तुरुंगात होते तेव्हा त्यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला नव्हता। ते काय फडणवीस फडणवीस यांच्या संदर्भात बोलत आहेत। बाळ व न्याय हक्क कोर्टाने त्या मुलाला सोडलं, पण सरकारने ही केस पुन्हा स्टँड केली ना, मग तुम्ही कसले आरोप फडणवीस यांच्यावर लावत आहात? राहुल गांधी या प्रकरणात अर्धवट माहिती देत आहेत आणि दिशाभूल करत आहेत। त्यामुळे राहुल गांधी हे पुढच्या 5 वर्षात ते विरोधी पक्षात बसणार आहेत। मतदान कमी झालं म्हणून ओरडा करणारे फतव्यांवर बोलणार आहेत का? फतवे काढून लोकशाहीमधील निवडणूक होणार आहे का? यापुढे धार्मिक संस्था या धर्मासाठी काम करत असतात, ते निवडणुकीत कधीपासून घुसायला लागले आहेत त्यावर सुद्धा बोललं पाहिजे ना। आणि आम्हाला या फतव्याची प्रत मिळाली होती, त्यामुळे आम्ही ती प्रत निवडणूक आयोगाला दिलेली आहे आणि त्या संदर्भात तक्रार केली आहे। असा प्रसंग महाभारतामध्ये सुद्धा आलेला होता आणि अर्जुनाने आपलं गांडीव धनुष्य हे खाली ठेवलेलं होतं। श्रीकृष्णाने त्यांना समजावून सांगितलं, भगवान श्रीकृष्णाने, की ज्या वेळेला समोरचा मनुष्य युद्धामध्ये तुमच्या समोर उभा राहतो त्यावेळेला तो तुमचा नातलग नाही, तो तुमचा पिता नाही, तो तुमचा पुत्र नाही, तुम्हाला युद्ध करायला लागेल। त्यांनासुद्धा असं सांगणारा कोण भेटला असता त्यांनीसुद्धा युद्ध केलं असतं। शेवटी एक घरगुती हे होता आणि माझी खात्री आहे की त्यांनी तिथली संघटना बांधवण्यासाठी मनापासून कष्ट घेतले, जे मी स्वतः बघितलेले आहे। त्याच्यामुळे एखाद्या वेळेला असं घडलं असेल, ते काय स्वतःहून त्यांनी उघड प्रचार केलेला नाही। कदाचित जर शांत राहिलेले असतील तर आता इलेक्शन संपून गेलेलं आहे आणि त्याच्यामुळे मला वाटतं की हा विषय संपवणं हे पक्षाच्या हिताचं आहे। ते ज्येष्ठ नेते आहेत, जे काय बोलायचं ते मुख्यमंत्री आणि त्यांनी एकत्र एका खोलीमध्ये बसावं आणि हा विषय मिटवावा, असं माझं स्पष्ट मत आहे। हा अटक झाल्यानंतर सुद्धा राजीनामा दिलेला नव्हता। अनिलजींबद्दल आदर आहे, परंतु हे असं योग्य आहे का? आणि तुम्ही कोणाबद्दल बोलताय? फडणवीस साहेबांसाठी, की एक आदर्श गृहमंत्री म्हणून संपूर्ण भारतामध्ये त्यांचं नाव आहे। त्या कोर्टाने जे बालन्यायाचं कोर्ट असतं त्या कोर्टाने दिलेला निकाल होता, त्याच्याबद्दल गव्हर्नमेंटला कसं दोषी धरता येईल? त्याच्यावर गव्हर्नमेंटने अपील केलं, पुन्हा त्या मुलाला अटक केलं आणि 5 लोकांना अटक केलं। ज्या बारमध्ये त्याला मद्य देण्यात आलं त्याच्यावर ॲक्शन घेतली। गव्हर्नमेंट स्ट्रिक्ट ॲक्शन घेत आहे। मला एवढंच वाटतं की ज्यांचं ह्याच्यामध्ये बळी घेतले त्याच्याबद्दलसुद्धा काहीतरी विचार करावा, हे मी मुख्यमंत्री महोदयांशी बोलणार आहे। आणि राजकारण कसलं करतं आणि राहुल गांधी याच्यावर काय लिहितात? त्यांना माहितीसुद्धा नाही आहे परत अटक केली म्हणून, हेच करतात, त्यांना लिहून दिलेलं वाचतात म्हणून त्यांची बदनामी होते आहे। आतासुद्धा त्यांना विरोधी पक्षामध्ये बसायला लागणार, कारण ते हे करतात, लोकांनी सांगितलेलं ते वाचतात किंवा बोलतात म्हणून त्यांचं नुकसान होतं। आता त्यांनी 5 वर्ष विरोधी पक्षात बसावं, परंतु नंतरच्या काळामध्ये त्यांनी इन्फॉर्मेशन घेण्यासाठी वेगळी मशिनरी उभी केली पाहिजे आणि स्वतःच्या मनाने त्याच्यावर कॉमेंट केले पाहिजे। असे कॉमेंट केले की तुम्ही अडचणीमध्ये येता, तिथं जर 6 लोकांना अटक झाली आहे आणि हे त्याच्यावर व्हिडिओ हे करतात, कुठेतरी त्यांचीच बदनामी होते आणि मग लोक त्यांना विचित्र ह्याच्यात बोलतात। आम्हालासुद्धा हे बरं नाही वाटत। त्याच्यामुळे आता त्यांनी 5 वर्ष विरोधी पक्षनेतेपद घ्यावं आणि विरोधी पक्षनेता म्हणून त्यांनी चांगलं काम करावं, जेणेकरून 5 वर्षानंतर तरी ते चांगली फाईट करू शकतील। आम्ही नंतर सांगू आमचेच उमेदवार निवडून येणार हो, असं करून नाही हो। फतवे काढून कोण निवडून येत नाही। मुंबईचे नागरिक सुबुद्ध आहेत। ज्या दिवशी त्यांना कळलं फतवे काढलेत म्हणून, त्या दिवशी लोकांनी येऊन डेफिनेटली मतदान केलेलं असणार योग्य दिशेने, याची मला खात्री आहे। शेवटी देशाची इलेक्शन आहे, देशाबद्दल काळजी करा। काय करताय तुम्ही? देशाची चिंता नाही, केवळ माझं काय होणार, माझ्या पक्षाचं काय होणार याच्यासाठी कोणासमोरही तुम्ही ॲडजस्टमेंट करणार आणि असे फतवे काढायला लावणार? बाळासाहेब नुसतं एक शब्द उच्चारले, 6 वर्षासाठी त्यांना डिस्क्वालिफाय केले, विसरला तुम्ही? आणि तुम्ही धर्माच्या नावाने फतवे काढायला सांगता? ह्या ज्या कमिट्या असतात ते इथल्या धार्मिक जी कामं आहेत त्याच्या संदर्भात नियंत्रण करण्यासाठी ह्या कमिट्या असतात। यांना काही अधिकार नाही की आम्ही तुम्हाला सपोर्ट करतो, आम्ही तुम्हाला व्होटिंग करतो असं लिहून देतात आणि ते कागद सगळ्यांना वाटतात। कुठली पद्धत आहे ही? कुठे चाललो आहे आपण? मुंबईसारख्या शहरामध्ये जी भारताची आर्थिक राजधानी, असे प्रकार चालतात आणि ह्या लोकांना मोकळे सोडतात। त्याला अटक व्हायला पाहिजे होती। तो जो कोणी मौलाना आहे त्याला अटक व्हायला पाहिजे होती ना, का नाही अटक झाली? याचंसुद्धा उत्तर दिलं गेलं पाहिजे। असे फतवे काढायला अलाउड आहे? उद्या कोणी काढेल ना फतवे? इलेक्शन हे डेमोक्रेसीमध्ये विचार करून करायचं असतं, कोणाच्याही दबावाखाली मतदान करायचं नसतं आणि हेच प्रिन्सिपल आहे डेमोक्रेसीचं। तुम्ही ते प्रिन्सिपल हे करता, धर्माच्या नावावर मतं मागायला बंधन आहे हे सांगून सुद्धा तुम्ही फतवे काढता।
असं होता कामा नये. हे मुंबईला शोभणारं नाही. आणि मी तुम्हाला अगोदरच सांगितलं, ही मतं वजा करून एक उमेदवार निवडून येतो तर बघा, एक उमेदवार सिंगल उमेदवार महाराष्ट्रामध्ये निवडून आणून दाखवून दे. तुम्हाला पवारसाहेबांचा सपोर्ट आहे ना, पवारसाहेबांचा सपोर्ट घ्या. तुमची स्वतःची मतं, काँग्रेसची मतं आणि फतवे काढू नका. एक सीट येते महाराष्ट्रामध्ये तर बघा, एक सीट. आम्हाला तो फतवा हातात मिळाला म्हणून आम्ही इलेक्शन कमिशनला देऊ शकलो. महाराष्ट्रभर असं केलेलं असणार ना? का केलं? त्यांनी काय गुन्हा केलेला आहे? मोदी साहेबांनी काय गुन्हा केलेला आहे? देशासाठी काम केलं ना. देशासाठी काम केलं तर तुम्ही पंतप्रधान म्हणून त्यांना देशासाठी कामसुद्धा करायला देणार नाही. ज्या फॅसिलिटीज मिळाल्या सगळ्या समाजाला मिळाल्या का? मिळाल्या ना. तुम्हाला सुद्धा मिळालेल्या आहेत. मॅक्झिमम फॅसिलिटीज तुमच्या समाजाला मिळाल्या, तरी फतवे काढता. चुकीचं आहे.